नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. पळशी झाशी येथे त्यागमूर्ती माता रमाई नाटिका संपन्न. ही नाटिका भारतीय बौद्ध महासभा तालुका संग्रामपूरच्या वतीने प्रस्तुत करण्यात आली. या नाटिकाचे लेखक प्राध्यापक आयुष्यमान अमोल खंडेराव सर हे असून ही नाटिका कुमारी संबोधी शैलेंद्र रायपुरे ह्या मुलीने त्यागमूर्ती माता रमाईची भूमिका उत्कृष्ट साकारली असून सर्व प्रेक्षक या अभिनयामुळे भावुक झाले होते. दिनांक 13 एप्रिल रोजी पळशी झाशी येथील विशाखा महिला मंडळाच्या वतीने महामानवाची सावली त्यागमूर्ती माता रमाई ही एकपात्र नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वप्रथम आदर्शांना वंदन करून या एकपात्र नाटिकेला सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा संग्रामपूरचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष आयुष्यमान अमोल खंडेराव सर, तालुका सरचिटणीस मिलिंद के वानखडे, तालुका संस्कार उपाध्यक्ष आयुष्यमान उदयभान दांडगे, संस्कार सचिव आयुष्यमान राजूभाऊ पाचपूर, आयुष्यमान नारायणभाऊ वानखडे, कार्यालयीन सचिव आयुष्यमान राहुल नितोने, संरक्षक सचिव अमोल दामले, माजी तालुका अध्यक्ष आयुष्यमान श्रीकृष्ण हातेकर, माजी जिल्हा संघटक आयुष्यमान शेषराव वानखडे, पदस्पर्श भूमी पातोडा अध्यक्ष कैलास दाभाडे व पळशी झाशी येथील धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. गर्जना मराठी न्यूज करिता उदयभान दांडगे, संग्रामपूर. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. सर्व भारतीयांना महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा देतो. झाकण्याचा प्रयत्न करत होती, पण तो सूर्य उद्या माझ्याच दारातून उगवणार होता. मग मी या प्रज्ञा सूर्याची सावली व्हायचं ठरवलं. जगायचं तर यांच्या आयुष्यासाठीच, त्यांच्या विजयासाठीच. साहेब लंडनला जाण्यास निघाले. लई मोठा जनसमुदाय जमला तिथं साहेबांना सोडवण्यासाठी. माझं अंतकरण भरून आलं लोकांच्या जय घोषणा ऐकू ऐकू. आणि मोठ्या अभिमानानं माझं साहेब त्या बोटीत पाय टाकून लंडनला गेलं. साहेब लंडनला गेलं, पण इकडे माझ्या काळजाचा कोपरा फार कोरपून गेला. घरामध्ये कधीच पोटाला पोटभर खायला मिळायचं नाही. म्या परेल पासून ते मंडईपर्यंत, दादर पर्यंत गौरायचा जायची, सरपणाने जायची. उपाशीपोटी काम केल्यामुळं कित्येक वेळा चक्कर येऊन पडायची. शेजारच्या आया बाया का नुसता कोरडा भात आणून खायला द्यायच्या. अहो एकदा शेजारीनं मला साखर टाकून दही खायला दिलं होतं. दही साखर मी आयुष्यात पहिल्यांदाच खात होती. ते मला अमृतासारखं वाटलं. कधी कधी ज्वारीच्या तर कधी बाजरीच्या 4 भाकरी आम्ही करायचो. एक शंकरला, एक मुकुंदाला, गौरा, मी रात्या आम्ही मिळून बाकीची भाकर खायचो. घरामध्ये कधी खायला भाकर असली तर भाजी नसायची. कोणाकडनं भाजी आणली तर भाकर नसायची. कधी कधी लई दिवसाचं शिळा भाकरीचं तुकडं मागून आणायचो आणि तेच गरम पाण्यामध्ये भिजून खायचो. एक दिवस यशवंताला लई भूक लागली. घरामध्ये खायला काहीच नव्हतं, म्हणून हाय तोच शिळा भाकरीचा तुकडा मी ठेवला होता. लई भाकरीची भूक पोराला, म्हणून तसाच कच्चाच बका खायला लागला. कोरड्या भाकरीचा ठसका लागला. डोळं पांढरं व्हायची येळ आली पोरावर. मी धावत जाऊन त्याला पाणी पाजलं. तवा कुठं त्याच्या जीवात जीवाला. अशी तर आमच्या गरिबीची तारा. पुरेसे नव्हते अन्न, पुरेसे नव्हते वस्त्र, कधीही झाली नाही मनाने दुःखी खिन्न.
पुरेसे नव्हते अन्न, पुरेसे नव्हते वस्त्र, कधीही झाली नाही मनाने दुःखी खिन्न. वाचलेली काही चिल्या अनपिल्यांची, वाचलेली काही चिल्या अनपिल्यांची, शिळ्या भाकरी ती रमा खात होती, अन त्या दिव्याची रमा वात होती. शेजारच्या आया बाया लय बोलायच्या, हे लय बॅरिस्टर होतो हिचा, पण हिला नेसाया फाटकं लुगडं नाही, फुटकं म्हणी. काय करायचं असलं शिक्षणाचं? कित्येक वेळा रडू यायचं, मेल्याहूनही मेल्यासारखं व्हायचं. पुण्यांदा साहेबांचं शब्द आठवायचं, पुण्यांदा जगण्याची उमेद यायची आणि वाटायचं त्या बायांना तरी काय कळणार हाय, क्रांतीची मशाल पेटवताना स्वतः जाळून घ्यावं लागतं म्हणून. सदा ना कदा जळायचंच ठरलं होतं तर कुरबुर करायची नाही, कधी कधी कुरबुर केली नाही. साहेबांना काय शिक्षण घ्यायचंय ते घ्या, काय मोठं व्हायचंय ते व्हा. जणू काय ह्यातनच माझ्या साहेबांचं तेज खुललं होतं. त्यानंतर माझं साहेब लंडनहून शिक्षण घेऊन परत आलं. लई मोठा सत्कार केला आपल्या लोकांनी त्यांचा, लई सगळीकडे नाव पसरलं होतं साहेबांचं. साहेब भाषण द्यायचे, आंदोलन करायचे, घरांमध्ये चर्चा चालायच्या, सदा न कदा कार्यकर्त्यांची आपली ये जा चालू असायची. लई सगळीकडे नाव पसरलं होतं. चांगला वकील, नावाजलेला वकील. अहो एक दिस तुम्हाला आश्चर्य वाटल, शाहूराज माया साहेबांना शोधित चाळीत आला आमच्या सिमेंटी चाळीत, आणि तिथं खालीच टांगा उभा केला आणि खालूनच मोठा आवाज दिला, अहो आंबेडकर साहेब. साहेब खाली गेला. काय आज्ञा आहे महाराज? आज्ञा विज्ञा काय नाही, तुम्हाला कळकडून भेटावं म्हणून आलो, असं म्हणून त्यांनी एकमेकांना प्रेमानं मिठी मारली. शेजारची आणि चाळीतली 100-200 माणसं हे दृश्य टकामका बघत होती. एवढा मोठा माणूस, संस्थानाचा नरेश, एक राजा माझ्या साहेबांना प्रेमानं मिठी मारताना बघून मी आता पुढे हरपूनच गेली. अव झाले बॅरिस्टर बाबासाहेब बुद्धीच्या तेजानं, अव झाले बॅरिस्टर बाबासाहेब बुद्धीच्या तेजानं. मग हत्तीवरून साखर वाटली शाहू राजानं, मग हत्तीवरून साखर वाटली शाहू राजानं. जिरह जिरजी जिजजी जिरजी जिजजी. शाहूराज या भेटीत साहेबांना म्हणालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला आता काय या समाजाची काळजी नाही. या समाजाची उद्याची धैर्य तुम्हाला तुमच्या लेखणीच्या टोकावर सावरावे लागणार आहे. मी आता निश्चिंत झालो. कधीतरी रमा बहिणीला धाडा आमच्या कोल्हापूरला, माहेरपणाला. आमच्या पन्हाळ्याचं वातावरण लई झाक आहे. साहेबांच्या डोळ्यात कसं चटकन पाणी आलं. एवढा मोठा माणूस, एवढा मोठा राजा मला बहीण म्हणून माहेरपणाला बोलवतो, ही बातच तवा काडी किती न्यारी होती. आणि तसं पाहिल्यावर वननगाव सुटल्यावर मला तरी कुठं माहेर होतं. शाहूराजांच्या शब्दातच मला माहेरपण भासलं. लई आनंद झाला. एक दिस सकाळीच एक माणूस धाय मोकळून रडत माझ्या साहेबांपाशी आला. साहेबांचं पाय धरलं आणि अजून मोठ्यानं रडायला लागला. साहेबांनी त्याला विचारलं तर त्यानं सांगितलं का कुणा सावकारानं त्याची जमीन बळकावून त्याला जातीवादक शिव्या दिल्या होत्या. साहेबांनी त्याला उठवलं आणि म्हणलं, अरे उठ उठ आणि जा चालता हो.
जाऊन त्याला जा विचार, मग माझ्याकडे ये. मला अशी रडणारी माणसं नकोत, मला लढणारी माणसं निर्माण करायची आहेत. उठ, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जग. जा आणि जाऊन त्याला जा विचार, मग माझ्याकडे ये. तसा तो उठला आणि तरा निघून मी गेला. तो गेल्यावर मी साहेबांना म्हणलंच, साहेब, त्याचं दुःख दूर करायच्या ऐवजी तुम्ही त्यालाच दूर लटला. असं का केलं? तुम्ही समद्यांची केस घेता ना, मग त्याची घ्यायला काय झालं? तेव्हा साहेबांनी म्हणलं, रामू, यांना अन्याय अत्याचार सहन करण्याची सवय झाली आहे, गुलामीची सवय झाली आहे, म्हणून तो अजूनही गुलामीतच आहे. पण मला यांना यांच्या गुलामीची जाणीव करून द्यायची आहे. अगं, गुलामाला गुलामीची जाणीवच करून दिली नाही तर तो बंडच करू शकणार नाही. अजून किती दिवस भाषण द्यायचे, आंदोलन करायची, मोर्चे काढायचे? यांना असली भाषा कळत नाही. यांना जर बंडाची आणि क्रांतीचीच भाषा कळेल तर मी त्याच भाषेत बोलणार. साहेबांचं ते रूप बघून, तो करारीपणा, ती बंडाची भाषा, क्रांतीची दिशा, समज बघून मला कळालं होतं, मला समजलं होतं. या समाजाला, या लोकांना माझ्या साहेबाच्या रूपानं एक चांगला नेता भेटला होता, बाप भेटला होता. भेटला होता ना? भेटलेला ना? पण तुम्हाला सांगते, जरी या समाजाला, या लोकांना माझ्या साहेबाच्या रूपाने एक बाप भेटला होता ना, तरी त्यांचं घरातलं बाप पण आणि माझा आई पण दुःखाच्या पडद्याआड फार हिरून गेलो होतो. कसं ते तुम्हाला सांगते. साहेब जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला जायला निघालं तेव्हा मग गरोदर होती. साहेबांचा पाय निघत नव्हता, त्यांना जायचं नव्हतं, पण बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. गुरुजींनी दिलेली शिकवण अंमलात आणायची होती. साहेब जायचं दुःख तर होतच हो, पण तुम्हाला सांगितलंच, गरिबीनं कधीच आमची पाठ सोडली नाही. सर्व भारतीयांना महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा देतो. 60 जन्माची जणू का ती गरिबीच पूज लागत होती. मी उपाशीपोटी काम करायची, गौऱ्या जायची, सरपण आणायला जायची, उपाशीपोटी काम करायची, तशात गरोदर, म्हणून तशानं झालेलं पोरग तब्येतीनं जरा नाजूकच होतं. त्याचं नाव रमेश ठेवलं होतं. रमेश तसा पहिल्यापासून आजारीच वाटत होता. कधी म्हणून असा पोटभर खायचं नाही, प्यायचं नाही. 4-5 दिवस तर तो दूधच प्यायना, आणि मला तरी दूध कुठं यायचं? पोटातच काय नसायचं तर दूध येणार कसं? आणि त्याला पाजा तरी कुठनं? इकडचं दूध आणावं तर माझं दमडी नाही, तशाने त्याची भूक भागतच नव्हती. एक दिवस माझा रमेश पाण्यात रडत झोपला. त्याला बघायला गेली तर माझा रमेश उठलाच नाही की हो. माझा रमेश मला सोडून गेला. दुधाचा एक घोट बहिणींनो, दुधाचा एक घोट माझ्या रमेशला भेटू शकला नाही हो. नाही भेटला माझ्या रमेशला दुधाचा घोट. एवढी गरिबी बॅरिस्टर गेलेल्या माणसाची बायको सहन करत होती. नाही मिळाला माझ्या रमेशला दुधाचा घोट. रमेश नंतर मला इंदू झालती. लई गोरी होती, तेजस्वी डोळ्यांची, सर्वांची लाडकी होती इंदू. पण तिला बी आजारपणात लई जुलाब झालता, लई उलट्या झालत्या. बाहेरचं दवा पाणी करायला माझा पैसा नाही. घरातल्या औषधांनी काय ती बरी होणार हो. 5-6 दिवसात माझी लेक मुलून झाली, आणि 7व्या दिवशी तर तिचं प्रेत माझ्या पदराखाली झाकलं. हिंदू बी मला सोडून गेली. रमेश मानीस, त्याच्यानंतरचा गंगाधर तर जणू जन्मताच
त्याच्या संघ आजार पण घेऊन आलता. सारखा रडायचा, किरकिर किरकिर करायचा. त्याला कसं बस थोडंफार पाजून पाण्यात टाकून गौराया जायची, सरपणाने जायची. एक दिवस रमेशला थोडं जजवलं, पाण्यात टाकलं. घरामध्ये खायला काहीच नव्हतं म्हणून उडदाची डाळ भिजू घातली होती आणि सरपणाने गेली. मोठं वजा आणलं. घरी आल्यावर गंगाधर मुलून होऊन पडला होता. त्यानं आई म्हणून मला हाक मारली. त्याला तसंच काळजापाशी घेतलं, जवलं आणि पाण्यात टाकलं. मला बी लई भूक लागली होती म्हणून उडदाची डाळ भिजली, ते तशीच कच्चीच बका बका खायला लागली आणि घर झाडून झुडून घेत होती. इतक्यात मला गंगाधरचा रडायचा आवाज आला. आवाज एकाएकीच बंद झाला. हातचा झाडू टाकून त्याला बघायला गेली तर माझा रमेश, गंगाधर ए पोरा, गंगाधरला उचलून मी माझ्या हातामध्ये घेतलं. तर गंगाधरनं कवाची मान टाकली होती. त्याचं पाठीला चिकटलेलं पोट त्याच्या उपासमारीची आणि आमच्या दारिद्र्याची दुर्दशा दाखवत होतं. त्याच्या बरगड्या निव्वळ मोजून घ्याव्या अशा होत्या, निव्वळ मोजून घ्याव्या. गंगाधर उठ, गंगाधर आवाज दिला रे तुम्हाला. गंगाधर उठ. नाही उठला गंगाधर माझा. गंगाधर बी मला सोडून गेला. अगदी सहज आईवाणी, बापावाणी, रमेशवाणी, हिंदूवाणी या तिन्ही लेकरांना मी माझ्या हातानं मागच्या अंगणात पुरलं होतं. या हातानं माझ्या साहेबांना या दुःखाची जड पोचू दिली नाही. त्यांना त्यांचं तिकडं लक्ष लागणार नाही शिक्षणात म्हणून त्यांना ते काही कळवलं नाही. यानंतरचा राजरतन तर साहेबांचा लय लाडका होता, लई गोरा होता. साहेबांवानीच सगळे त्याला धाकट साहेबच म्हणायचं. लई जीव साहेबांचा त्याच्यात. राजरतनला खेळवायचं, त्याला 2-4 बुक वाचून दाखवायची, त्याच्या जवळ बसायचं, असं सारखं साहेबांचं चालू असायचं. राजरतनला पाहिल्याशिवाय साहेबांना चैन पडायचं नाही. पण राजरतनला लहानपणीच निमोनिया झाला, तो कडून आला नाही. एक दिवस मी धुणं वाळू घालत होती. राजरतन चक्करून पडला. यांना निरोप धाडला. हे तातडीनं आलं. राजरतनला दवाखान्यात न्यायला लागलं. पण साहेबांच्या मांडीवरच राजरतननं शेवटचा श्वास घेतला. साहेब तर येडपिस झालं. त्यांना तर खरं वाटणार राजरतन गेला. मी आता जमिनीवर घडाघडा लोळायला लागली. रडून रडणार किती. डोळ्यातलं पाणी आटलं तर पाणी आणणार कुठून आणि आणणार किती. साहेब तर फार कोलमडून गेलं होतं. साहेब ज्या खोलीत राजरतनला खेळवायचं, बसवायचं, चारायचं, त्या खोलीत साहेब जात नसत. सदा न कदा आपल्या खोलीचं दार लागून बसायला लागलं होतं. माझ्याशी बी संन्याशी वृत्तीनं वागायला लागलं होतं. कार्यकर्ता आला तर त्यांना बी भेटत नव्हतं. पुरुष ढासड लागत साहेब वागत असत. मग मीच एक दिवस साहेबांनी जे मला शिकवलं ते मी त्यांना सांगितलं आणि म्हणलं, साहेब जीवन नश्वर आहे. सांगितलं होतं ना तुम्ही. साहेब तुम्ही तुम्ही बी या दुःखातनं बाहेर पडा. साहेब दुःख धरत बसल्यानं आणि रडत बसल्यानं काही साध्य होणार नाही ना साहेब तुम्ही बी या दुःखातनं बाहेर पडा आणि ज्या बोटानं मला कुंकू लावलं ना तेच बोट या समाजाला दिशा दाखवणारं ठरावं, या लोकांच्या कामी यावं. यातच रामजी बाबांचं स्वप्न आहे, यातच समाजाचं भलं आहे.
साहेब तुम्ही या दुःखातनं बाहेर पडा. साहेब गहिवरलं, त्यांना दिलासा मिळाला, बाहेर येण्यासाठी माझी साथ मिळाली. कित्येक वेळा संसाराच्या इस्तवात स्वतःला भाजून घेतलं, पण त्याची झळ कधीच घराला पोचू दिली नाही. सर्व भारतीयांना महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा देतो. अक्षरशः खरोखर त्या शेवटच्या क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यात आसू आले असतील आणि मी बी तुम्हाला सांगतो की अक्षरशः माझ्या बी डोळ्यामध्ये आसू आले. आणि तुमच्यातली रमा दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा, तुमच्यात आहे का अशी कोणती रमा, तुमच्यातली रमा जागृत होण्याकरिता आमचे हे प्रयत्न चालू आहेत. कदाचित तुमच्यामध्ये बी सुद्धा रमाई जागृत होणार आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे. या ठिकाणी तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं. या नाटिकेचा खऱ्या अर्थाने आनंद तर म्हणता येत नाही, कारण सर्व दुःखाने भरलेली नाटिका होती. आणि ही नाटिका खरोखर मनापासून सांगतो की खऱ्या अर्थाने तुमच्यातली रमा जागृत होण्याकरिताच आम्ही ही नाटिका या ठिकाणी सादर केलेली आहे. तुम्ही सर्वांनी पुरुष मंडळींनी मी तिथं उभं होतो. खरोखर ते काकाजी खूप रडले, हे काकाजी खूप रडले आणि यांना पाहून माझ्या डोळ्यात सुद्धा आसू आले. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ही कहाणी लिहित असताना खरोखर आपले ॲडव्होकेट प्राचार्य अमोलजी खंडेराव सर सुद्धा ही कहाणी लिहित असताना यांच्या डोळ्यातून पाणी होतं. आणि या समाजासाठी सदैव रमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. कशासाठी? या समाजाचा उद्धार व्हावा. स्वतःची 4 लेकरं मातीत घातली तरीही रमाई दुःख धरून बसली नाही. बसली का? रमाई कळली सर्वाला. तुमच्यात रमाई जागृत होईल का? तुमच्यात खरी रमाई जागृत झाली त्याच वेळेस कुठंतरी आपलं संघटन होईल. तुम्हाला वाटते का आपलं संघटन आहे? वाटते? वाटते का दादा? आम्ही प्रत्येक काल अंधुऱ्यामध्ये कार्यक्रम केला. त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने महिला उपस्थित होत्या, पण पुरुष मंडळी फार कमी होती. आज या ठिकाणी पुरुष मंडळी आहेत पण कमीच आहेत. मी या ठिकाणी रमाईच्या या नाटिकेला जास्त प्रमाणे तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात आणि प्रत्येक ठिकाणी मी बोलत असताना महिला मंडळांचं अभिनंदन करतो, कारण कोणत्याही कार्यामध्ये महिला मंडळ हे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित असतात. या ठिकाणी तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं, शांततेचं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. जय भीम.